ऍक्ट्स चॅप्टर 20 वर्स 24. प्रेषितांची कृत्ये 20वा अध्याय आणि वचन 24. मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करीत नाही, यासाठी की मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चित अर्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी. प्रभू परमेश्वर वाचलेलं वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. या वचनामध्ये पाहिजे जसं बहिणीने गीत गायलं, प्रभूने जी सेवा दिलेली आहे आणि प्रभूची साक्ष देत असताना मग लोक मला काही म्हणत, वेडा झाला म्हणत किंवा पागल झाला म्हणत किंवा दिवाना झाला असं म्हणत, काही म्हणत, मला माझ्या प्रभूची सेवा करायची आहे, मला माझ्या प्रभूची साक्ष द्यायची आहे. आणि खरोखर पौलाची देखील तीच मनीषा या वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळत आहे. आणि म्हणून या ठिकाणी या वचनावर विचार करत असताना आज मी तुमच्या समोर या वेळेमध्ये एक 4 विचार या वचनातून तुमच्या समोर ठेवू इच्छित आहे. आणि म्हणून या वचनाला आम्ही पाहत असताना आजच्या जो विषय आहे त्या विषयाला नाव देत असताना देवाच्या कार्यासाठी समर्पित जीवन, हे पौलाचं या ठिकाणी आम्हाला पाहिजे. देवाच्या कार्यासाठी समर्पित जीवन असणं फार महत्वाचं आहे. आपण सर्वजण जीवनामध्ये काहीतरी मिळवण्यासाठी धडपड करतो. नाव, पैसा, मान, सन्मान या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी सुरक्षितपणा. पण पौल आम्हाला आज एक वेगळाच दृष्टिकोन आम्हाला दाखवत आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये काय मिळवायला पाहिजे, काय करायला पाहिजे. आणि म्हणून तो म्हणतो की त्याचं जीवन हे त्याच्यासाठी मौल्यवान नाही. पहिला तो म्हणतो की मी आपल्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करीत नाही, की तो म्हणतो की त्याचं जीवन त्याच्यासाठी मौल्यवान नाही. जर तू प्रभूने दिलेली जर तो प्रभूने दिलेली सेवा पूर्ण करू शकला तर. आणि खरोखर आज आम्हाला प्रभूने जी सेवा दिलेली आहे, प्रभूने जे कार्य दिलेलं आहे, ते जर कार्य आम्ही करत आहोत, पूर्ण करत आहोत पौलाप्रमाणे, तर आमच्या प्राणाची किंमत पौलाप्रमाणे देखील म्हणू शकतो एवढी सुद्धा नाही. आणि म्हणून ही गोष्ट विचारात घेत असताना या वचनामध्ये 4 विचार पौलाने तुमच्या आणि माझ्या समोर ठेवलेले आहेत. पहिला विचार त्यानं तुमच्या आणि माझ्या समोर ठेवलेला आहे. तो म्हणतो की माझं जीवन मोलाचं वाटत नाही, फक्त मी माझी धाव संपवावी आणि प्रभू येशूकडून मिळालेली सेवा पूर्ण करावी. देवाच्या व देवाच्या कृपेच्या सुवार्तेची साक्ष द्यावी. या 4 गोष्टी आज आमच्या जीवनामध्ये, पौलाच्या जीवनामध्ये या 4 गोष्टींना त्यानं महत्व दिलेलं आहे. आज आम्हा प्रत्येकाच्या, जे आम्ही स्वतःला विश्वासणारे म्हणत आहोत, प्रभूचे दास म्हणत आहोत, प्रभूचे लोक आम्ही म्हणतो, आमच्या प्रत्येक जीवनामध्ये या 4 गोष्टीला आम्ही अधिक महत्व दिलं पाहिजे. आणि म्हणून पहिला मुद्दा पाहत असताना जीवनापेक्षा देवाचं कार्य महत्वाचं आहे. जीवनापेक्षा देवाचं कार्य महत्वाचं आहे. देवाच्या कार्याला म्हणून पौल म्हणतो की त्याला स्वतःचं जीवन प्रिय नाही, प्रभूची सेवा त्याला प्रिय आहे. प्रभूचं कार्य, प्रभूची साक्ष ही त्याला प्रिय आहे. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आम्हाला काय प्रिय आहे? स्वतःचं जीवन आम्हाला प्रिय आहे का? प्रभूची सेवा आम्हाला प्रिय आहे का? प्रभूला या जगामध्ये उंच करणं हे प्रिय आहे. आपल्या जीवनाच्या द्वारे, वैयक्तिक जीवनाच्या द्वारे, कौटुंबिक जीवनाच्या द्वारे, मंडळीच्या जीवनाच्या द्वारे देवाला उंच करणं, ख्रिस्ताला उंच करणं, हे आज आम्ही आमच्या जीवनामध्ये महत्वाचं आहे का? प्रिय आहे का? पौलाला त्याची सेवा प्रिय अशी होती. आणि म्हणून तो आपल्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करत नाहीये. पौलाच्या जीवनात पाहिलं, तो म्हणतो मी त्याला मान, सन्मान, प्रतिष्ठा म्हणून कितीतरी गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. फिलिप्पियराचं पत्र 3रा अध्याय आणि जर 1 ते 8, 9 वचनापर्यंत जर आम्ही वचनं ती वाचली तर त्या ठिकाणी म्हणतो मी इब्रियांचा इब्री आहे, पुरुषांचा पुरुष आहे, नियमशास्त्रा दृष्टीने मी अगदी निर्दोष ठरलेला. अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये तो बन्यामीन वंशाचा मी आहे. अशा सर्व गोष्टी असताना देखील जेव्हा ख्रिस्त हा लाभ त्याला प्राप्त झाला, तो त्यावेळेला बाकी सर्व गोष्टी केर कचरा अशा लेखत आहे. आणि खरोखर आणि म्हणून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त देखील एकदा आपल्या शिष्यांना सांगत असताना
तो काय म्हणतो बघा, मत्ते वर्तमान याचा 16वा अध्याय आणि 25 वचनामध्ये, मॅथ्यू चॅप्टर 16 वर्स 25 मध्ये, कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल, परंतु जो कोणी माझ्याकरता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. जर प्रभूसाठी आपल्या जीवाला मी मुकलो तर तो मिळणार आहे, पण आपला जीव वाचवण्यासाठी आम्ही जर प्रयत्न केला तर तो गमावेल, असं प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्या ठिकाणी वचनामध्ये म्हणत आहे. आणि पौलानं ही गोष्ट आपल्याला, तो म्हणतो, मी माझ्या प्राणाची किंमत, मी माझा जीव प्रभूच्या सेवा कार्यासाठी देण्यास, अर्पण करण्यास तयार आहे. आणि म्हणून जेव्हा 20व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो, जेव्हा तो यरुशलेमला चाललेला असताना अनेक लोकांना त्यांना, तुम्ही यरुशलेममध्ये जाऊ नका, त्यावेळी पौल म्हणतो, मी यरुशलेममध्ये केवळ दुःख सहन करणार, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावासाठी मरण्यास देखील तयार आहे. ह्या विचारानं तो पुढे जात आहे. आणि म्हणून तो म्हणतो की मला तर जगणे हे ख्रिस्त आहे आणि मरणे हा लाभ आहे. आज आम्ही काय आहे, आमचं जगणं कोणासाठी आहे? आज आमचं जगणं ख्रिस्तासाठी आहे का? पौलाप्रमाणे आज तुम्हाला आणि मला म्हणता येईल, जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. मी जगत आहे तर ख्रिस्तासाठी, मरावं लागलं तर ख्रिस्तासाठी, आणि तो लाभ आहे. कारण या जगातल्या दुःखातून, कष्टातून त्या प्रभूजवळ आम्ही असणार आहे. तो लाभ आम्हाला पौल या गोष्टी त्यांना आपल्या जीवनात अनुभवल्याने तो जीवन जगत आहे. आणि म्हणून आपल्या सोयीसाठी नाही तर देवाच्या गौरवासाठी आम्ही जीवन जगलं पाहिजे. पौल स्वतःच्या सेवेसाठी जीवन जगत नव्हता, सोयीसाठी जीवन जगत नव्हता, देवाच्या गौरवासाठी जीवन जगत होता. तेच ध्येय प्रभूने देखील आपलं जीवन तो लोकांच्या तारणासाठी, स्वतःसाठी तो जगला नाही, तर इतरांसाठी तो जीवन जगला. आमच्या समोर त्याचा उद्धार, आणि तोच कित्ता पौलाने आपल्या जीवनामध्ये गिरवलेला मी पाहतो. आज तुम्ही आम्ही तो प्रभू येशू ख्रिस्ताचा कित्ता, पौलाचा कित्ता गिरवून आपल्या जीवनामध्ये आपण जीवन जगूया आणि देवाच्या राज्याच्या वाढीसाठी आम्ही कार्य करूया. प्रभूसाठी आम्ही जीवन जगूया. प्रभूसाठी आपलं स्वतःच जीवन समर्पित करण्यास प्रभू तुम्हाला आणि मला सहाय्य करो. उदाहरण, जसा एक सैनिक जेव्हा देशासाठी लढतो, त्याला स्वतःच जीवन धोक्यात घालावं लागतं, पण त्याचं ध्येय मोठं असतं, देशाची सेवा. आज तुमचं माझं ध्येय काय आहे? तसेच ख्रिस्ती जीवनात आपलं ध्येय देवाचं राज्य वाढवणं हे ध्येय असलं पाहिजे. जसं त्या सैनिकाचं ध्येय देशाची सेवा, तसं आज तुम्ही आणि मी त्या स्वर्गीय राज्याची सेवा करत आहोत. ते स्वर्गीय राज्य वाढवण्याची ध्येय आज तुमचं आणि माझं असले पाहिजे. ती सेवा आज तुमची आणि माझी असली पाहिजे. आणि म्हणून हा विचार मनामध्ये घेऊन आपल्या प्राणाची, पौल म्हणतो, मी माझ्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करत नाही, माझ्या जीवनापेक्षा प्रभूची सेवा मला महत्वपूर्ण अशी आहे. आणि म्हणून पुढे जात असताना दुसरा विचार आम्ही या ठिकाणी पाहत आहोत की तो म्हणत आहे की मला प्रभू येशू करून सेवेसाठी बोलावण्यात आलेला आहे, पाचारण्यात आलेला आहे. प्रभू येशूने मला सेवा दिलेली आहे. आणि म्हणून मी त्या दुसऱ्या मुद्द्याला असं शीर्षक दिलेलं आहे, प्रत्येक विश्वासणाऱ्याला देवाकडून बोलावणं आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याला देवाकडून बोलावणं आहे. देव बोलावतो. आणि म्हणून आम्ही ही गोष्ट फार महत्वाची आहे. पौल म्हणतो की त्याला सेवा प्रभू येशूकडून मिळालेली आहे. आज तुम्हाला आणि मला सेवा कोणाकडून मिळालेली आहे? काय तुम्ही आणि मीची सेवा कोणती असो, सुवार्थीची सेवा असो, मंडळीतली सेवा असो, डिक्कनची सेवा असो, वडिलांची सेवा असो, वचन सेवा असतो, जी कोणती सेवा आम्हाला मिळालेली आहे ती प्रभू येशूकडून मिळालेली आहे. आणि ती सेवा आम्हाला पौलाप्रमाणे विश्वासूपणाने, प्रामाणिकपणाने आम्हाला करायची आहे. आणि म्हणून इफिसकराच्या पत्रामध्ये जेव्हा पौल लिहिताना दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये तो लिहितो, आपण सत्कृत्य करावी, चांगली कृत्ये करावी, म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृत्य आहोत. म्हणून ती सत्कृत्ये आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा. ती सत्कृत्ये आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवला पाहिजे. आम्ही आमचे जीवन जगलं पाहिजे. जी सत्कृत्ये, चांगली कार्य करत आम्ही जीवन जगायला पाहिजे. आणि म्हणून, आणि ही देवाने पूर्वी योजून ठेवलेले आहे. पौलाला हे माहित होतं,
आणि म्हणून पौल ती सेवा करत आहे. आज तुम्हाला मला देखील देवाने पूर्वीच तुमच्या आणि माझ्यासाठी देवाची योजना आहे आणि त्या योजनेप्रमाणे देवाने तुम्हाला आणि मला निवडलंय आणि ती सत्कर्मे करत आपण आपलं जीवन आयुष्यक्रम चालवूया. आणि देवाने प्रत्येकाला कोणतं ना कोणतं कृपादान दिलं आहे सेवा करण्यासाठी. आणि म्हणून पेत्र जेव्हा पत्र लिहितो, पहिले पेत्र याचा 4था अध्याय आणि 10व्या वचनामध्ये, फर्स्ट पीटर चॅप्टर 4 वर्स 10 मध्ये तो असं लिहितो, प्रत्येकाला जसं कृपादान मिळालेलं आहे, तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे एकमेकांच्या कारणी लावा. प्रत्येक विश्वासणाऱ्याला देवानं एक ना एक कृपादान दिलेलं आहे. मंडळीत असा एकही विश्वासणारा नाही. ज्या व्यक्तीचं तारण झालेलं आहे, ज्या व्यक्तीनं प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला देवानं एक ना एक कृपादान दिलेलं आहे. मला कोणतं कृपादान दिलेलं आहे ते ओळखून त्या कृपादानाचा उपयोग एकमेकांसाठी, कल्याणासाठी, एकमेकांच्या वाढीसाठी आम्ही त्या कारणी लावलं पाहिजे आणि मंडळीच्या उन्नतीसाठी त्या कृपादानाचा उपयोग आम्ही केला पाहिजे. आज मला कोणतं कृपादान दिलेलं आहे? काय मला आज ज्ञानाचं कृपादान दिलेलं आहे? मला विद्येचं कृपादान दिलेलं आहे? मला विश्वासाचं कृपादान दिलेलं आहे? प्रार्थनेचं कृपादान दिलेलं आहे? आम्ही ओळखलं पाहिजे. एकमेकांची सेवा करण्याचं कृपादान, पाहुणचार करण्याचं कृपादान, कोणतं कृपादान दिलंय ते ओळखून आम्हाला ती सेवा करायची आहे. आणि म्हणून पेत्र म्हणतो, चांगल्या कारभाराप्रमाणे आम्हाला ते कृपादानाचा उपयोग मंडळीच्या उन्नतीसाठी, एकमेकांच्या वाढीसाठी, विश्वासणाऱ्यांच्या वाढीसाठी, उन्नतीसाठी त्या कृपादानाचा उपयोग करायचा आहे. पौलाने तो उपयोग केलेला आहे. आज तुम्ही आम्ही काय करत आहात? प्रभू आम्हाला सहाय्य करू. दिलेल्या कृपादानाचा उपयोग प्रभूच्या गौरवासाठी करण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करो. प्रत्येकाला देवाच्या योजनेमध्ये एक स्थान आहे. ते स्थान आम्हाला दिलेल्या कृपादानाच्या द्वारे पूर्ण करून प्रभूचं गौरव आम्हाला करायचं आहे. प्रभू असं करण्यास आम्हाला सहाय्य करो. हो, केवळ पौलाप्रमाणे केवळ विश्वासाने देवावरून बोलावणं आहे, पाचारण केलेलं आहे. कशासाठी पाचारण केलं ओळखून प्रभूची सेवा करूया. आणि पुढे जात असताना याच वचनामध्ये तिसरा मुद्दा त्यांना सांगितलेला आहे की एक धाव पूर्ण करणं आहे. पौल म्हणतो, मला एक धाव पूर्ण करायची आहे. आणि जेव्हा आम्ही धाव याकडे वळतो तेव्हा एक चिकाटीची गरज आहे. आणि म्हणून ख्रिस्ती जीवन पण म्हणते एक शर्यतीचं जीवन आहे, शर्यत आहे, धाव आहे. मॅरेथॉनची ती शर्यत आहे आणि त्या शर्यतीमध्ये आम्ही सर्वांनी भाग घेतलेला आहे. आणि पौल म्हणतो की मी माझी धाव संपवावी आणि म्हणून तो त्या धावेवरून तो धावत आहे. आणि म्हणून पौल आपल्या आयुष्याच्या शेवटी काय म्हणतो, जेव्हा तिमोथेला तो पत्र लिहितो, अगदी जीवनाच्या शेवटच्या क्षणी आहे. पौल तुरुंगामध्ये आहे आता तो आणि त्या ठिकाणी रोममध्ये आहे, तुरुंगामध्ये आहे. माझा आता पर्यंत काळ जवळ आला आहे त्याला समजलेलं आहे. आणि त्यावेळी तो तिमोथेला दुसरे पत्र याचा 4था अध्याय आणि 7 आणि 8 वचनामध्ये तो काय म्हणतो पहा, जे सुयुद्ध ते मी केले, जे सुयुद्ध ते मी केले केले आहे, धाव संपविले आहे, विश्वास राखला आहे. प्रिय बंधू भगिनी, आज पौलाप्रमाणे तुम्हा आम्हाला असं म्हणता येईल का? मी धाव संपवलेली आहे, विश्वास राखला आहे. आणि आता पुढे जाऊन तो म्हणतो, जे चांगलं सुयुद्ध ते मी केलेलं आहे. सुवार्तेचं सुयुद्ध आहे, विश्वासाचं सुयुद्ध आहे, प्रार्थनेचं सुयुद्ध आहे. आम्हाला ते सुयुद्ध करायचं आहे. सुयुद्ध करून आम्हाला देवानं दिलेली, प्रभूनं दिलेली धाव आम्हाला संपवायची आहे, विश्वास राखायचा आहे. आणि म्हणून या गोष्टीवर मी आणि मग तो म्हणतो, विश्वास आता जे राहिले ते हेच की, 8व्या वचनामध्ये तो म्हणतो, आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे आणि तो त्या दिवशी मला देईल. आणि केवळ मलाच नव्हे, त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय झाला आहे त्या सर्वांना तो देईल. किती मोठा विश्वास पौलाचा आहे. तो म्हणतो, मी शुद्ध केलाय, विश्वास राखलाय, धाव संपवली आहे आणि आता नीतिमत्वाचा मुकुट माझ्यासाठी देवाने राखून ठेवला आहे आणि तो मला त्या दिवशी देईल.
हो, आम्ही देखील प्रभूपासून तो मुकुट मिळवण्यासाठी, नीतिमत्वाचा मुकुट, गौरवाचा मुकुट, न कोमेचा हार मिळवण्यासाठी आम्ही तयार आहोत का? आणि नीतिमत्ता मुकुट हा त्या लोकांना मिळणार आहे, जे प्रभूच्या येण्याची वाट पाहत आहेत. त्यांना प्रिय वाटत आहे, त्या लोकांना तो मिळणार आहे. आणि पौलानेही आपले सेवा सुवार्तेचं कार्य, त्याला दिलेली सेवा त्यानं पूर्ण केलेली आहे. आणि म्हणून तो रोमकरास पत्र लिहीत असताना त्या लोकांना तो सांगत आहे. रोमकरास पत्र 15वा अध्याय 19 वचनामध्ये तो सांगतो, की यरुशलेमेपासून सभोवती इल्लुरिकमापर्यंत मी ख्रिस्ताची सुवार्ता पूर्णपणे सांगितली आहे. तो म्हणतो यरुशलेमेपासून सभोवती इल्लुरिकमापर्यंत मी ख्रिस्ताची सुवार्ता पूर्णपणे सांगितलेली आहे. आज आम्ही का ज्या भागामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या ठिकाणी देवानं मला ठेवलेलं आहे, त्या ठिकाणी मी ख्रिस्ताची सुवार्ता गाजवली आहे का? सांगितली आहे का? आणि म्हणून तो आता म्हणतो 23व्या वचनामध्ये तेच रोमकरास पत्र 15 अध्याय 23 वचनामध्ये तो म्हणतो, की परंतु आता ह्या प्रांतात मला ठिकाण राहिलं नाही. त्यानं संपूर्ण सुवार्ता गाजवली आणि आता तो रोमला जाण्यास तयार झालेला आहे. केवळ रोमला नव्हे, तिथून म्हणतो मी थांबून पुढे स्पेन देशात जाणार आहे. आणि पौलाचं हे सेवा कार्य, जी धाव पौलाला दिलेली आहे, ती धाव तो धावत आहे. ती स्वाची धाव धावत आहे. आज तुम्हा आम्हाला देखील ही धाव धावायची आहे. आणि ही धाव धावत असताना, ते कार्य करत असताना आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून आम्हाला धीरानं धावायचं आहे. आणि हे धाव धावत असताना सहज इब्री लोकासपत्र 12वा अध्याय 1ल्या वचनामध्ये आम्हाला ती गोष्ट वाचावयास मिळते. 12:1 मध्ये तो म्हणतो, तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहो, म्हणून आपण ही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. ती धाव धावत असताना पाप येणार, मोह येणार, समस्या येणार, अडचण येणार, तो भार येणार, तो सर्व पापाचा भार, सहज गुंतवणारं पाप, डोळ्याचं पाप असेल, संसाराची पुशारकी असेल, देहाचं पाप असेल, हे टाकून आम्हाला नेमून दिलेल्या धावेवरून धीरानं आम्हाला धावायचं आहे. आणि त्या मुकुट मिळवण्यासाठी आम्ही सज्ज असलं पाहिजे. आणि म्हणून ख्रिस्ती जीवन ही एक धाव आहे. सुरुवात चांगली असली तरी शेवटपर्यंत टिकून राहणे महत्वाचं आहे. आज अनेक लोकांची सुरुवात चांगली आहे, पण शेवट कसा आहे? मध्यंतरी काही लोक मध्येच मागे जात आहेत. सुरुवात अगदी फार चांगली आहे, विश्वासामध्ये, वचनामध्ये, पण शेवट कसा आहे? शेवट कसा आहे? आणि म्हणून ही ख्रिस्ती जीवनाची धाव आहे. त्या धावेमध्ये आम्ही धावलं पाहिजे. मॅरेथॉनमध्ये आम्ही सर्वांनी अनेक वेळ लोक सुरुवात करतात, पण काहीच लोक शेवटास पोहोचतात. आम्ही शेवटपर्यंत टिकून राहूया. आणि म्हणून प्रभू तो विश्वास तुम्हाला दिलेला आहे. त्या धावेमध्ये धावत असताना टिकून राहण्यास, शेवटपर्यंत टिकून राहण्यास तुम्हाला सहाय्य कर. आम्ही प्रभूकडे सहाय्य मता मागूया. आणि शेवटच्या 2-3 मिनिटांमध्ये आम्ही तिसरा चौथा मुद्दा या वचनामध्ये, की पौल म्हणतो, की कृपेचा सुवार्ता सांगायचा, कृपेचा संदेश मला द्यायचा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तो म्हणत आहे, की प्रभू शेवटास न्यावी आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चित अर्थाने सांगणार. देवाच्या कृपेची सुवार्ता तो सांगत आहे. आणि पौलाचं मुख्य कार्य म्हणजे देवाच्या कृपेची सुवार्ता सांगणं आहे, कृपेची साक्ष देणं आहे. आज तुमचं आणि माझं हेच कार्य आहे, देवाच्या कृपेची साक्ष दिली आहे. कारण देवाने कृपेनं तुमचं आणि माझं तारण केलेलं आहे. कृपेने विश्वासाच्या द्वारे तारण झालेलं आहे. कर्मे केल्याने हे झालं नाही. आणि म्हणून ही गोष्ट इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय 8व्या वचनामध्ये, 8 आणि 9 वचनामध्ये पौल आम्हाला सांगतो, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे. आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचं दान आहे. कोणी आड्यता बाळगू नये. कर्मे केल्याने हे झालं नाही आहे. मी काहीतरी कार्य केलं म्हणून माझं तारण झालं असं नाही. ही देवाची कृपा आहे. कृपेने देवानं माझं तारण केलेलं आहे. आणि म्हणून पौल रोमकरास पत्र लिहित असताना तो सांगतो, की मला सुवार्तेची लाज वाटत नाहीये, कारण हे देवाचं दान आहे. त्या दानाविषयी मला लोकांना सांगायचंय. मला सुवार्तेची लाज
वाटत नाही. विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, प्रथम यहूद्याला, मग हेलेण्याला तारण्यासाठी ती देवाचं सामर्थ्य आहे. हो, देवाचं सामर्थ्य आज तुमच्या माझ्यामध्ये आहे. तुमच्या माझ्याजवळ ही देवाची सुवार्ता आहे. ती सुवार्ता धैर्यानं तुम्हाला आणि मला सांगायचं आहे. त्या देवाच्या कृपेच्या सुवार्तेची साक्ष तुम्हाला आणि मला या जगामध्ये द्यायची आहे. प्रभू ती साक्ष देण्यास तुम्हाला आणि मला सहाय्य करो. आणि म्हणून तारण आपल्या कामामुळे नाही, तर देवाच्या कृपेने मिळत आहे. आणि म्हणून ही साक्ष आम्हाला इतरांना देत, ही देवाची कृपा इतरांना सांगायची आहे. आणि प्रभू तसं सांगण्यास आणि साक्ष देत राहण्यास आजचा काळ कठीण आहे, पण प्रसंग मिळेल तसा आम्हाला ती साक्ष, देवाच्या कृपेची साक्ष देत राहायचं आहे. आणि म्हणून आम्ही विचार करूया, 4 गोष्टी स्वतःला मी तपासा. मी माझ्यासाठी जगतो की देवासाठी जगत आहे? दुसरी गोष्ट, आपलं पाचारण ओळखा. मला कशासाठी, देवाने मला कोणत्या सेवेसाठी निवडलं आहे, आम्ही ते ओळखूया. आणि ते ओळखून ती सेवा करूया. आणि चिकाटी ठेवा. अडचणी आल्या तरी विश्वास सोडू नका. विश्वासामध्ये आम्ही खंबीर राहूया. प्रभूसाठी उभं राहूया. चिकाटीनं प्रभूची सेवा, प्रभूची साक्ष आम्ही देत राहूया. मंडळीमध्ये कार्य चिकाटीने, धैर्याने आम्ही करत राहूया. आणि सुवार्ता सांगत दररोज किमान एका व्यक्तीला तरी देवाच्या प्रेमाबद्दल, ख्रिस्ताच्या प्रेमाबद्दल मी सांगत राहूया. प्रभू आम्हाला हे शिकवतो की ख्रिस्ती जीवन म्हणजे त्याग, समर्पण, चिकाटी आणि सुवार्तेची साक्ष देणे आहे. पौल ह्या गोष्टी आम्हाला शिकवत आहे. आणि ही गोष्ट करत, साक्ष देत जीवन जगण्यासाठी प्रभू तुम्हाला आणि मला सहाय्य करो. आपण किती जगलो हे महत्वाचं नाही, पण आपण देवासाठी कसं जगलो हे फार किती जगलो आम्ही हे फार महत्वाचं नाही, पण देवासाठी आम्ही कसं जगलो हे फार महत्वाचं आहे. म्हणून आम्ही कसं जगत आहोत या गोष्टीकडे लक्ष देऊया. आणि प्रभू आम्हाला सहाय्य करो, त्याच्यासाठी जीवन जगत, त्याची साक्ष देत, त्याची सेवा करत पुढे जाण्यास प्रभू तुम्हाला आणि मला सहाय्य करो.